नेहरू अहवाल कशाला म्हणतात? भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत, अशी टीका भारत मंत्री बरकनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते. भारतामध्ये वसतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी, असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही, तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन हे ऐतिहासिक ठरले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.